दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने निकाल दिला होता। या निर्णयाला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे। त्यावर आज सुनावणी देखील होणार आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुका तोंडावर असताना सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार हे बघावं लागेल। सुनावणी पुन्हा पुढे ढकलली जाणार का हे देखील बघावं लागणार आहे। आमदार अपात्रतेप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, शिवसेना आणि राष्ट्रवादीची आज सुनावणी आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात आज ही सुनावणी होते। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। रामराजे, आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाची आणि विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय सांगाल? बिलकुल, आज 3 सुनावणी आहेत। म्हणजेच की आमदार अपात्रतेच्या संदर्भामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचा आमदार अपात्रता प्रकरण आहे की जे विधानसभा अध्यक्षांनी अपात्र केलं होतं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना, त्या विरोधामध्ये ही सुनावणी आहे। यावर सुनावणी होते का हे पाहणं गरजेचं आहे, कारण आता आचारसंहिता कोणत्या क्षणी लागण्याची शक्यता आहे ऑक्टोबरमध्ये। अशा वेळी त्याच्या अगोदरच निकाल येणं हे अपेक्षित आहे। परंतु दुसरी जी सुनावणी ती अतिशय महत्वाची आहे, ती म्हणजे की राष्ट्रवादीच्या चिन्हाच्या संदर्भामध्ये आज हे ठरणार आहे की अजित पवार यांना घड्याळ मिळणार का नाही। कारण शरद पवार यांनी एक अर्ज दाखल केला आहे आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अजित पवार हे अद्याप ही घड्याळ चिन्ह लावतात आणि त्याच्या खाली जे सुप्रीम कोर्टाने नमूद केलेला होता तो मजकूर दिला जात नाही। त्यामुळे अजित पवार यांना निवडणुकीसाठी वेगळं चिन्ह द्यावं अशी विनंती शरद पवार यांच्याकडून करण्यात आलेली आहे। त्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे। खरं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये ही सुनावणी होणार होती, परंतु सुप्रीम कोर्टाने विनंती केली आणि त्या विनंतीमुळे लवकर घेण्यात आलेली आहे सुनावणी, म्हणजे की 1 ऑक्टोबरला, म्हणजे की आजच ही सुनावणी होणार आहे। आज हे स्पष्ट होणार काय निर्देश देते सुप्रीम कोर्ट ते बघावं लागणार आहे। आणि त्यामुळे विधानसभा निवडणुका घड्याळ चिन्हावर अजित पवार लढवणार का की नाही, का दुसरं चिन्ह कोणतं मिळतंय हे आज स्पष्ट होईल। निश्चितच रामराजे, या सुनावणीकडे आपले लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद।